हाडाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीने आपले विचार मांडलेले आहेत आणि असे विचार मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असल्यामुळे त्यांचे विचार अत्यंत मननीय आहे. मला जेव्हा हा विषय सांगितला तेव्हा मी विचार करत होतो की भाषा संस्कृती याची मांडणी कशा पद्धतीने करायची. तर मी माझ्या मनाशी असा विचार केला की भाषा निरपेक्ष पद्धतीने भाषा संस्कृतीचा विचार करायचा. आता डॉक्टर दीपक पवार आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी मराठी भाषा आणि तिचं भवितव्य आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या अनेकविध गोष्टी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक याचा चांगला असा उहापोह केला. मी असा विचार केला की भाषा काय असते, भाषेचं काय स्वरूप असतं, ते थोडस भाषा विज्ञानाच्या अंगाने लक्षात घ्यावं. संस्कृती जिला आपण म्हणतो त्या संस्कृतीचं काय नेमकं रूप असतं हे मानवशास्त्राच्या अंगाने लक्षात घ्यावं आणि मग भाषा संस्कृती याचा एकत्रित विचार हा भाषा विज्ञान आणि मानववंश विज्ञान यांच्या एकत्रीकरणातून करावा असं मी ठरवलेलं आहे. तसा मी निबंध लिहिलेला आहे आणि आपली परवानगी गृहीत धरून मी भरभर तो वाचून काढायचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर परब म्हणाले की आपल्याला थोडस मागे मागेच जावं लागतं. मागच्याच लोकांचा 19व्या शतकातल्या वगैरेंचा विचार करावा. इथे जगातल्या भाषा वैज्ञानिकांनी भाषेचा जो विचार केला, जगातल्या मानववंश शास्त्रज्ञांनी जो विचार केला तो मी थोडासा लक्षात घेतलेला. म्हणजे इथे काहीतरी एक विद्वत्तेचं प्रदर्शन करावं अशातला भाग नाही. भाषेचं एक नेमकं स्वरूप काय असतं हे आपल्याकडे फार उत्तम पद्धतीनं अभ्यासकांनी मांडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये इकडचे काही भाषा वैज्ञानिक आहेत, आपल्याकडचे भाषा वैज्ञानिक आहेत, संस्कृतीचा विचार करणारे लोक आहेत आणि हे सगळं एकंदरीत अभ्यासल्यानंतर या गोष्टी निरपेक्ष आहेत, युनिव्हर्सल आहे. भाषेचा विचार हा कुठल्याही भाषेला लागू पडतो अशा पद्धतीचा आहे. आपण आपल्या संदर्भात फक्त तो विचार करू. संस्कृतीचा विचार करत असताना देखील तोही युनिव्हर्सल विचार आहे. फक्त प्रश्न येतो की संस्कृतीचं स्वरूप भिन्न भिन्न असतं. सकाळी डहाके सर बोलताना म्हणाले की आपण वाचन कसं करतो, त्या वाचनामधून देखील आपल्याला या गोष्टी स्पष्टपणानं कळतात आणि आपलं त्यातलं काय आहे हे पण कळतं. आपण भाषांतराचा विचार समजा केला तर आपल्याला पूर्णपणानं भाषांतर करता येत नाही, कारण ते आपण करू शकत नाही, कारण त्यात सांस्कृतिक घटक असतात. ते घटक अनट्रान्सलेटेबल असतात, अभाषांतरणीय असतात, त्यांचं आपण भाषांतर करू शकत नाही. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी सुरुवातीचा काही भाग थोडासा मौखिकच सांगतो, कारण निबंध वाचणं थोडस जास्त वेळ जाणार नाही. पण सशूर असतील, चॉम्स्की असेल, या भाषा वैज्ञानिकांचं फार मोठं योगदान आहे. आपल्याकडे भाषेचा विचार केला वैयाकरणांनी, त्यांनी व्याकरण केलं, त्याला आपण व्यवस्था म्हणतो. कुठल्याही भाषेची एक व्यवस्था असते आणि ती नियमबद्ध असते. पण भाषा ही प्रवाही असते. एकदा व्याकरण झालं तेच कायम काही चालत नाही. भाषा वैज्ञानिकांनी काय केलं, त्याच व्याकरणाला एक सूक्ष्म पद्धतीने पाहून काही सूक्ष्म गोष्टी आपल्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. एकाच कालबिंदूवरती एखादी भाषा तिचं वर्णन करायचं अशा प्रकारच्या अभ्यासाची एक पद्धत पण त्यांनी आणली. त्याला पण सिंक्रोनिक म्हणजे एककालिक अभ्यास असं म्हणतो. ऐतिहासिक पद्धतीचा भाषेचा अभ्यास जेव्हा आपण करतो तो डायक्रॉनिक असतो. म्हणजे मला ज्ञानेश्वरीची भाषा समजून घ्यायची झाली तर ज्ञानेश्वरीतली भाषा कशी कळणार, तर आजचा जो भाषा व्यवहार आहे तो मी आधाराला घेतो आणि त्यावेळचे जे शब्द असतील, जी भाषा असेल, त्याचा मी काही एक अभ्यास करतो आणि मग ऐतिहासिक पुनर्रचन पद्धतीनं असं मागे मागे आपल्याला जावं लागतं. सोस्यूरने भाषा
जी असते तिला सामाजिक संदर्भ असतो असं म्हटलं, पण सस्सूरने कधीही भाषेचा सामाजिक अभ्यास केला नाही म्हणजे ते करू नाही शकले. ते लवकर दिवंगत पण झाले. त्यांच्या हयातीत ते स्वतंत्र पुस्तक पण नाही लिहू शकले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं, त्या विद्यार्थ्यांच्या जवळ नोट्स होत्या. त्याच्या आधारावरती नंतर अ कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स नावाचं पुस्तक ते तयार झालं, वगैरे वगैरे. आता मुद्दा असा आहे की चॉम्स्कीनी त्याला काय जोड दिली, तर चॉम्स्की आणि सोस्यूर या दोघांनी सामाजिक संदर्भ हे घेतलेच नाही. सामाजिक संदर्भांशिवाय भाषेचा विचार केला आणि भाषेच्या अभ्यासकांच्या मध्ये त्याच्यासाठी एक शब्द वापरला जातो, हार्ड कोर लिंग्विस्टिक्स. आता ते पण मी अधिक काही मांडत नाही. संस्कृतीचा विचार करत असताना खूप मोठे मोठे अभ्यासक होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये मी एक उल्लेख करील, क्लोद लेवी स्ट्रौस यांनी काय केलं की किनशिप टर्म जे असतात, नातेसंबंध वाचक संज्ञा, त्याच्या आधारावरती संस्कृतीचा शोध घेतला. हा फार महत्वाचा आहे. दुसरी एक गोष्ट, 2-3 गोष्टी ज्या अभ्यासकांनी मांडलेल्या आहेत त्याच आपण बघू. रंगवाचक संज्ञा याच्यावरनं एक संस्कृतीचा एक अंदाज येतो. अनेक संस्कृतींच्या मध्ये रंगवाचक संज्ञाच नाही. म्हणजे आता माझी प्रथम भाषा अहिराणी आहे, तर आमच्या याच्यामध्ये हिरवा रंग याच्यासाठी शब्द नाहीये. तर हिरवायला पर्याय निळा वापरला जातो, म्हणजे निळा चारा. नोटेवरती पूर्वी हिरव्या रंगाची नोट असायची, तर निळीगार नोट, काय तुझ्याकडे निळीगार नोट आहे, अशा अर्थाने. म्हणजे याच्यावरनं त्या संस्कृतीमधल्या उणीवा या लक्षात यायच्या. पण त्या कशा लक्षात आल्या? भाषेच्या अंगाने त्या लक्षात यायच्या. त्याच्यानंतर सर्वनामं जी असतात, सर्वनामांच्या मध्ये आता इंग्रजीमध्ये यू हे सर्वनाम सगळ्यांना वापरलं जातं, पण मराठी संस्कृतीमध्ये आपण वडीलधाऱ्याला तू म्हणत नाही. यूचं भाषांतर तर आपण तुम्ही म्हणतो. आणखीन आपल्याला जास्त आदरणीय असेल तर आपण म्हणतो. तर या लिंग्विस्ट लोकांनी या गोष्टींच्या आधारावरती अभ्यास केलेले आहेत. आणि आदरार्थी सर्वनाम जे आपल्या भाषेमध्ये आहे, आणि मला आत्तापर्यंतच्या याच्यामधनं एक लक्षात आलेलं आहे की मराठी भाषेमध्ये फार समृद्धी आहे. या बाबतीत खूप समृद्धी आहे की जी इंग्रजीमध्ये तुलनेनं नाही आहे. सर्वनामांचा एक अभ्यास करताना त्यांनी या गोष्टी मांडल्या. आता त्याच्यामध्ये खूप लोक आहेत. आता उदाहरणार्थ सपीर आणि वॉर्फ, एडवर्ड सपीर आणि बेंजामिन ली वॉर्फ हे गुरु शिष्य, शिक्षक आणि विद्यार्थी, यांनी एक हायपोथेसिस मांडला. आणि त्यांनी हायपोथेसिस असा मांडला की मनुष्य भाषेनेच विचार करतो, भाषेच्या दयेनेच जगतो. पण तो हायपोथेसिस नंतर टिकला नाही, कारण विचाराची एक स्वतंत्र पद्धत आहे आणि विचाराचं वहन भाषा करते. म्हणजे मला मराठी येते, मी तेवढ्याच मराठीच्याच पद्धतीचा विचार करतो असं नाही. तो हायपोथेसिस नंतर फोडला गेला. त्याची बरीचशी चर्चा आहे, परंतु ती काही इथे मी फार मांडत बसत नाही. रंगवाचक संज्ञांची सगळी उदाहरणं पण मी सांगत नाही. संस्कृती म्हटल्यानंतर संस्कृतीमध्ये अनेक पोटसंस्कृती असतात, त्याला एथनिक ग्रुप्स म्हणतात. आता मराठी संस्कृतीमध्ये कितीतरी पोटसंस्कृती आहेत. एकच उदाहरण घेऊ, वारकऱ्यांची संस्कृती. ती पोटसंस्कृती आहे. जरी इरावती कर्वेंनी म्हटलेलं असलं की महाराष्ट्राची खरी संस्कृती ही वारकऱ्यांची संस्कृती, आणि ते बरोबर पण आहे. पण त्या पोटसंस्कृतीची ओळख ही कशाने पटते आपल्याला? 2 वारकरी एकमेकांना भेटले तर जयहरी म्हणतात. त्याच्यानंतर त्यांच्या नेहमीच्या वाचनामध्ये जे भाषिक ग्रंथ असतात ते संतांचे असतात. त्याच्यानंतर ते प्रपंच आणि परमार्थ या गोष्टींचा विचार त्या परिभाषेमध्ये करतात, जी परिभाषा संतांनी दिलेली आहे. आणि जेव्हा केव्हा एखादी गोष्ट मांडायची झाली तर ते चटकन ज्ञानदेव तुकोबा, नामदेव एकनाथ महाराज यांचा संदर्भ देतात. तर असे
पोटसांस्कृतिक गट किंवा समूह आपल्याकडे कितीतरी दिसतील. अगदी राजकीय पक्ष घेतले समजा, आपण कम्युनिस्ट पक्ष घेऊ, तो पूर्वी त्याचे पण वेगवेगळे विविध पक्ष आहेत. कम्युनिस्ट विचारसरणीवरच आधारित वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये ते शोषक शोषित असं म्हणायला लागले, भांडवलदार गरीब श्रीमंत असं म्हणायला लागले, की आपल्याला लक्षात येतं की हे त्या राजकीय पक्षाचे आहे. हे पॉलिटिकल पार्टीज, हे राजकीय पक्ष देखील एक एथनिक ग्रुप्स आहेत, असा पण आपल्याला एक विचार करता येईल. आणि मी एक शेवटचं उदाहरण, ज्याच्यामध्ये भाषा विज्ञान आणि संस्कृती किंवा ज्याला आपण मानवशास्त्र म्हणतो, याचा समावेश असणारे एक उदाहरण घेतो. कारण हे आता ते मी जवळजवळ यातली 15 पानं त्यांचा सारच फक्त आता सांगितलेलं आहे, पण थोडस वाचावं म्हणून एक वाचतो. भाषा विज्ञान आणि मानवशास्त्र यांचं एकत्रित दर्शन ज्या कवितेतून घडते. सरांनी खूप कादंबरी वाङ्मय यातली वगैरे उदाहरणं घेतली, कवितेत घेतो. ती बहिणाबाई चौधरी यांच्या स्फुट ओव्यांच्या स्वरूपाची कविता आहे. बहिणाबाई यांची ही कविता त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार असल्यामुळं त्यांच्या संरचनेत जाणीवपूर्वकता असल्याचं कोणीच म्हणणार नाही. म्हणजे आता कोणी म्हणतील की बहिणाबाईनं काय अभिप्रेत होतं तुम्ही सांगतात ते भाषा विज्ञान आणि मानववंश विज्ञान, पण हे प्रातिभ दर्शन एक या प्रतिभावंतानं घडतं आणि ते याच्यामध्ये आहे. या कवितेचे वेगवेगळे पाठ वेगवेगळ्या आवृत्त्यात आढळतात. मला उपलब्ध असणारा एक पाठ मी घेतो. 7 ओळींच्या त्या ओव्या आहेत, स्फुट ओव्या. बहिणाबाईंची गाणी या पुस्तकात त्या शेवटी आहेत. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता किती अंतर पडे, तात म्हणता म्हणता जीव दाता मध्ये आडे, काका म्हणता म्हणता कशी मांगे मांगे दडे, जीजी म्हणता म्हणता मिळे जीवले निवारा, सासू म्हणता म्हणता जाये तोंडातून वारा. मी SYVA ला असताना थोडं बहुत लिंग्विस्टिक सामान शिकवायचे आणि त्यातनं ते काही कळत नव्हतं. शिकवणारे प्राध्यापक म्हणाले 10च मार्काचं आहे आणि आम्हालाही काही येत नाहीये, ते ही वस्तुस्थिती आहे, तर तुम्ही समजून घ्या. तर 80 सालची गोष्ट, ते वर्ष बहिणाबाई चौधरींचे जन्मशताब्दीचे. माझे प्राध्यापक म्हणाले की अरे बहिणाबाई चौधरींचे जन्मशताब्दी वर्ष आहेत, काहीतरी लेखली नियतकालिकासाठी महाविद्यालयाची. त्यांनी पुस्तक दिलं. वाचता वाचता शेवटी या ओव्यांजवळ आलो आणि मला लिंग्विस्टिक्स कळून गेलं. म्हणजे आणि त्यात आता या कवितेमध्ये नातेवाईक वाचक संज्ञा परस्पर विरोधी भाषिक उच्चारणाच्या सूक्ष्म स्वरूपात मांडलेल्या आहेत. इथेच मानववंश विज्ञान आणि भाषा विज्ञान यांची गाठ पडते. माय आई, आत्या वडिलांची बहीण, तात वडील, काका वडिलांचा भाऊ, जीजी आईची बहीण, सासू मुलीच्या नवऱ्याची आई, इथे तीच अभिप्रेत आहे. या संज्ञा ज्या स्पष्ट केल्या त्या मानवशास्त्रात किनशिप टर्म्स म्हणून संबोधल्या जातात. त्यांचे सामाजिक संरचनेतील वेगळेपण मराठी समाजात स्पष्ट दिसते. या संज्ञांचं उच्चारण भाषावैज्ञानिक दृष्ट्या कसं होतं? माय या संज्ञेतील मचं उच्चारण द्विओष्ठ्य आहे, दोन्ही ओठ एकत्रित येतात. आत्या या संज्ञातील आचं उच्चारण विवृत आहे, म्हणजे ओठ विलग होतात. तात मधील तचं उच्चारण दंतमुली आहे. काका मधील कचं उच्चारण जीभ मागच्या बाजूला आकुंचन पाहून मृदू तालूला लागते, असं आहे. जीजी मधील जचं उच्चारण स्पर्श संघर्षी आहे, थोडीशी व्हायब्रेशन्स होतात. आणि सासू मधील सचं उच्चारण वैश्वसित आहे, उर्वरित सगळे अंतश्वसित आहे. म आ त क ज हे अंतश्वसित असून स हा वैश्वसित ध्वनी आहे. आता या उच्चारणातल्या भेदांचा विचार करता म च्या द्विओष्ठ उच्चारणात दोन्ही ओठांनी जवळ येणं हे मायलेकीच्या जवळ येण्याचं काव्यात्मक सूचन आहे. तर आ या उच्चारणात ओठांनी विवृत म्हणजे अलग होणं हे आत्या व स्वतःमधील आईच्या तुलनेत अंतर असल्याचं निदर्शक आहे. तात मधील वडील यातील तच उच्चारण दंत्य किंवा दंतमुली आहे, म्हणजे जिभेचं टोक दाताच्या मुळांना लागतं. जीभ दातापाशी अडते असं कवितेत आहे, म्हणजे वडिलांच्या मध्ये जीव गुंततो.
आणि काकाच्या उच्चारणात क या आद्यध्वनीचं उच्चारण करताना जीभ आकुंचन पाहून मागच्या मृदू तालूला लागते. म्हणजे त्या वडिलांच्या पेक्षा त्या काकाची भीती आहे. आणि मागे मागे दडते असं म्हटलेलं आहे, म्हणजे ते भीतीने मागे मागे दडते. बहिणाबाईंनी आपल्या प्रतिभेने ती मागे मागे दडते असं वर्णन केलं आहे. काका म्हणजे वडिलांचा भाऊ, त्याचा वडिलांच्या पेक्षा धाक जास्त म्हणून भीतीपोटी ती मागे मागे दडते. जीजी म्हणजे आईची बहीण, त्या संज्ञेतील जचे उच्चारण स्पर्श संघर्षी फ्रिकेटिव्ह किंवा सन्निकिटी प्रयत्न विधा असं त्या शासनाने आम्ही जे परिभाषा कोश केलेले आहेत त्यात दिलेलं आहे. जीजी बद्दल जीवाचं सन्निकर्षण दर्शवणारा उच्चारण आणि सासू मधील सच उच्चारण हे घर्षक बहिश्वसित, जच अंतश्वसित व सच बहिश्वसित हा भेद महत्वाचा आहे. म्हणजे तोंडात तो वारा राहत नाही, सासूचा बाहेरच जातो. इथे जीव हा अवयव, जो उच्चारण अवयव आहे तो जीव आहे. जीव त्याच्या उच्चारणाने या नातेसंबंधित संज्ञांचे भेद स्पष्ट होतात व सामाजिक संरचनेत ते भेद सांस्कृतिक दृष्ट्या असेच भेदमूलक आहेत. क्लोद लेव स्ट्रौस यांच्या विश्लेषणाप्रमाणे हे भेद आहेत. हे काव्य म्हणजे मराठी भाषा संस्कृतीचं स्पष्ट प्रतिमान आहे. धन्यवाद.